नमस्कार. आज आपण बघणार आहोत संत सोपानदेव महाराजांची पालखी पंढरपूरपर्यंत कोणत्या मार्गाने जाते, मध्ये कोणकोणते ठिकाणं मुक्काम असतो आणि या पालखीची परंपरा काय आहे. चला तर आज या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला. श्री संत सोपानदेव महाराज सोमनेदेव यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याची सुरुवात दरवर्षी सासवड येथून होते. संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू असलेल्या सोपानदेवांनी सासवड येथेच संजीवनी समाधी घेतली होती. हजारो वारकरी टाळमृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा, तुकाराम आणि माऊली असा जयघोष करत पायी पंढरपूरला जातात. त्यांचा पालखी मार्ग आणि मुक्कामाचे टप्पे सांगायचे झाले तर सासवड येथून प्रस्थान केल्यावर पालखी विविध गावातून मार्गस्थ होऊन आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पोहोचते. या पालखीचा मार्गक्रम म्हणजे सासवड येथे श्री क्षेत्र सोपानदेव मंदिर, त्यानंतर प्रमुख मुक्कामाची ठिकाणे म्हणजे पांगारे, मांडकी, निंबूत, सोमेश्वर नगर, कोऱ्हाळे, बारामती, लासुर्णे, नरवांगी, अकलूज, बोंडले, भंडीशेगाव आणि वाखरी ही त्यांची मुक्कामाची ठिकाणे आहेत. त्यानंतर प्रवासादरम्यान रिंगण सोहळा होतो. सोमेश्वर नगर येथे पालखीचे पहिले गोल अश्वरिंगण मोठ्या उत्साहात पार पडते. तसेच वाखरी मार्गे पालखी पंढरपुरात दाखल होते आणि आषाढी एकादशीला विठ्ठल दर्शनाचा मुख्य सोहळा संपन्न होतो. ही वारी प्रेम आणि भक्तीचा प्रेमरस वाटणारी वारी मानली जाते. सध्या पालखी सोहळ्याची परंपरा श्रीकांत गोसावी आणि ॲडव्होकेट त्रिगुण गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. सासवडला पालखी सोहळ्यासह सोपन काकांची समाधी, वटेश्वर मंदिर आणि बाळाजी विश्वनाथ यांची समाधी देखील आपल्याला बघता येते. आषाढ महिना सुरू झाला आहे की बहुतेक संत क्षेत्रावरून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. सोपानदेवांच्या अभंगातून ही आनंददायी प्रेमरसाची वारी समजून घेता येते. असे म्हणत सर्व वैष्णवांना त्यांच्या पंढरपूरला येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पंढरपूरला कशासाठी जायचे ते सुद्धा त्यांनी सांगितले आहे. ते म्हणतात, प्रेमामृत खुना मागून त्या विठ्ठलासी, पंढरपूरला जाऊन त्या पांडुरंगाकडे प्रेमामृत मागायचे आहे. सोपानदेवांनी पंढरपूरला माहेर म्हटले आहे. विठ्ठल व रुक्मिणी माता पिता आहे अशा या माहेराला जायचे ते त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी. सोपानदेव प्रेम मागत आहे. प्रेम त्यांच्या दृष्टीने अमृत आहे. द्वेष, मत्सर, क्रोधावर मात करण्यासाठी प्रेमाची आवश्यकता असते. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीवर रागवत नाही, त्या व्यक्तीच्या भल्यासाठी रागवतो. संत कोणावर चिडत नाहीत. त्यांच्या वचनातून क्वचित कधी क्रोध जाणवला तरी तो समाजाच्या भल्यासाठी असतो. संतांकडे द्वेष आणि मत्सराला थारा नसतो. वारकऱ्यांकडे नसावा अशी त्यांची अपेक्षा आहे. संतांकडे प्रेमरसाचा भरपूर मोठा साठा आहे. त्यांचे हृदय सर्व प्राणीमात्रांविषयीच्या प्रेमरसाने ओथंबून भरले आहे. हा प्रेमरस वाटतच ते पंढरपूरला निघाले आहे. देवाचे प्रेम मिळवण्यासाठी स्वतः सर्वांना प्रेम देणे ही इथे पूर्व अटच आहे. चालिले गोपाळा दावी ताती वाकुलिया, भरले प्रेम रसे मग ती वाताती टाळिया. इथे त्यांनी वारकऱ्यांना गोपाळ म्हटले आहे. गोकुळातला कृष्ण परमात्म्याचा पंढरपूरला आला अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळाहूनही झाला येता असे या विठोबाचे वर्णन ज्ञानोबा माऊलींनी केले आहे. रामकृष्ण हरी या सांप्रदायिक मंत्रामध्ये ही अवतार संगती समावली आहे. रामावतारांना वानरदेवाचे सोबत होते. कृष्णावतारात ते गोपाळ झाले. ते विठ्ठल रूपाने पंढरपूरला आल्यावर देवाचे तेच सवंगडी आता वारकरी झाले अशी समजून वारकरी भावविश्वात आहे. त्यामुळे सोपानदेवांनी इथे वारकऱ्यांना गोपाळ म्हटले आहे. हे गोपाळ पंढरपूरला जाताना आनंद लुटतच चालले आहे. अनेक पंथांमध्ये, धर्मांमध्ये नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. काही ठिकाणी नामस्मरणाचा एक निश्चित आकडा ठरलेला असतो. तो पूर्ण करण्याचा आटापिटा साधक करतात. अशा वेळेस एखादे काम उरकल्याप्रमाणे नामस्मरक उरकण्याकडे कल असतो.
इथे मात्र हे वारकरी नाम गात भजनाचा आनंद लुटत चालले आहे. जेव्हा हे वारकरी पंढरपूरला पोचतात तेव्हा त्यांचा गजर ऐकून स्वतः देव त्यांना सामोरा येतो. शंखचक्र करी विठ्ठल सामोरा आला असे देवभेटीचे वर्णन सोपानदेवांनी केले आहे. शेवटी पांडुरंगाने संतांना वारकऱ्यांना प्रेमामृत दिले आहे. याचे वर्णन करताना सोपानदेवांनी कासव दृष्टी निहाळीत रंगीनाच तू पै उगला असे म्हटले आहे. कासव हा अस्तन प्राणी आहे. सस्तन प्राणी स्तन्यपान करून आपल्या अपत्याचे पोषण करतात. कासवासारखे प्राणी केवळ आपल्या दृष्टीनेच निहाळून आपल्या अपत्यांचे पोषण करतात अशी कल्पना आहे. त्याप्रमाणेच इथे पांडुरंगाचे सगळ्यांकडे प्रेमाने बघितले जाते. पंढरीची वारी कोणत्याही भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी नाही. वारी जे प्रेम मिळवण्यासाठी आहे ते प्रेम मिळून इथे वारीची पूर्तता झाली आहे. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. यामुळे हा व्हिडिओ पुढे पोहोचण्यास मदत होते. तुमच्या कमेंटमुळे मला पुढे जाण्याचे प्रोत्साहन मिळते आणि तुम्ही कुठल्या गावातून, शहरातून, खेड्यातून मला बघत आहात किंवा माझे व्हिडिओ ऐकत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी.